आयुरा. त्याच्या डोक्यात एक विचार आला. तो थोडा घाबरत होता, पण एक शेवटचा प्रयत्न करायला काय हरकत आहे, म्हणून त्याने आपला फोन काढला आणि आपल्या चीफ ऑफिसरला फोन केला. बोलायला आणि सांगायला भीती वाटत होती, पण काय करणार. आपल्या जिवलग मित्रासाठी त्याने ते करायचे ठरवलं. इथून पुढे. हॅलो देवेश, बोल. आज काय काम काढलंस माझ्याकडे? माझी कशी काय तुझ्या व्यस्त कामातून आठवण आली? ते ऑफिसर म्हणाले. सर, असं काही नाही. कसे आहात तुम्ही? देवेशने विषयाला हात घालायच्या आधी थोडीशी त्यांची चौकशी केली. मी मस्त आहे, पण जे काही आहे ते मुद्द्याचं बोलून घे. तू काही माझी चौकशी करायला नक्कीच फोन केला नाहीस. ते ऑफिसर देवेशला चांगलेच जाणून होते, त्यामुळे ते डायरेक्ट त्याला मुद्द्यावर यायला म्हणाले. सर, मला तुमचं बुलेट प्रूफ जॅकेट पाहिजे होतं. देवेश असं बोलला आणि समोर पिन ड्रॉप सायलेन्स झाला. ते ऑफिसर काहीच बोलले नाहीत, फक्त मोठ्याने श्वास घेण्याचा आवाज येत होता. मेलुठार. देवेश मनातच म्हणाला. हे ऑफिसर खूपच कडक होते, पण देवेशचा स्वभाव माहीत असल्यामुळे ते देवेशशी चांगले बोलायचे. पण आता देवेशची मागणी ऐकून ते भयंकर रागात होते. तुझी हिंमत कशी झाली अशी मागणी करायची? तुला एक अहर उडणारी इन्स्पेक्टर समजत होतो मी. तू तर माझ्या ह्या विचाराला सुरंगच लावलेस. तुला कोणीच सांगितलं माझ्याकडे बुलेट प्रूफ जॅकेट आहे असं? हां? ऑफिसर खूपच भडकून बोलत होते. आवाजसुद्धा वाढला होता त्यांचा. देवेशलाही भीती वाटत होती, पण काय करणार. त्याला त्यांना कसंही करून मनवायचंच होतं. त्यामुळे त्याने थोडं धीराने घेतलं. सर प्लीज, तुम्ही भडकू नका. तुम्हाला एवढं तर माहीत आहे, मी तसंच काही कारण असल्याशिवाय तुमच्याकडे काहीच मागणार नाही किंवा हे असं काही करणार नाही. तुमच्यापर्यंत येणार नाही याची तर खात्री आहे ना तुम्हाला. देवेश त्यांचा राग शांत करायचा प्रयत्न करत होता. पण मी तुला काहीही असेल तरी ते जॅकेट देणार नाही, ते ऑफिसर कडक आवाजातच म्हणाले. देवेशला त्यांचं बोलणं ऐकून हरल्यासारखं वाटत होतं, पण त्याने प्रयत्न सोडले नव्हते. सर, एकदा ऐकून तर घ्या, देवेश कळकळीने म्हणाला. हे बघ देवेश, तू सांग काय असेल ते, पण ही असली रिस्क मी घेणार नाही, कारण सरकारने माझ्याकडे खूप विश्वासाने जबाबदारी दिलेली आहे. मी असं कोणालाही ते देऊ शकत नाही. त्याचा नको तिथे वापर झाला तर मला स्वतःला नोकरीला बाय बाय करावं लागेल आणि इतर गोष्टींना सामोरं जावं लागेल. ते निराळच. ते ऑफिसर आता थोडे शांतपणे बोलत होते, पण आपल्या मतावर अजूनही ते ठामच होते. आपली डाळ काही शिजणार नाही असं देवेशला दिसत होतं, म्हणून त्याची चिंता वाढली होती. पण हा ऑफिसर एक मात्र सहारा वाटत होता त्याला. सर, तुम्हाला असं का वाटतंय की मी त्याचा वापर नको तिथे करेन? मी तुम्हाला वचन देतो, त्याचा कुठेही चुकीचा वापर होणार नाही, ह्याची मी स्वतः जबाबदारी घेतो. देवेश म्हणाला तसे ऑफिसर गप्प झाले. कशासाठी हवं आहे तुला ते जॅकेट? त्या ऑफिसरने आता त्याचं कारण जाणून घेण्यासाठी विचारलं. देवेशने त्यांना पूर्ण कहाणी सांगितली. अरे, मग पोलीस कंप्लेंट करायची ना, पोलीस प्रोटेक्शन मिळालं असतं, ऑफिसर म्हणाले. त्यावर देवेश मात्र खिन्न हसला. सर, पोलीस प्रोटेक्शन मिळून सुद्धा गोळी मारून जातात लोक. माझ्या एका मित्राच्या मित्राला गोळी लागलेली आहे अशी. स्वतः मी त्याची केस सॉल्व केलेली आहे. त्यात हा बिझनेसमन आहे. पोलीस त्याच्या म्हणण्यानुसार वागतात.
त्याच्या म्हणण्यानुसार सीटवर येतो माणूस. काय बोलायचं सर, सामान्य जनता यात भरडली जाते आहे सर. ज्यांच्यासाठी आपण शपथ घेतो तेच दुर्लक्षित होतात. म्हणून म्हणत होतो सर, मी निदान माझ्या मित्राचा प्राण वाचवू शकलो तरी खूप झालं. त्या मोठ्या बिझनेसमनला अटक व्हायची दूरची गोष्ट आहे सर. ते पुढे शक्य झालं तर मी नक्कीच करेन. देवेश बोलत होता तर ते ऑफिसर विचार करत होते. बघ देवेश, तू खरंच चांगलं काम करत आहेस. तुझ्या मित्राविषयी मला खूप वाईट वाटतं, पण मी तुला काहीच मदत करू शकत नाही. असं म्हणून ते फोन ठेवण्याच्या तयारीतच होते की देवेशने त्यांना थांबवलं. सर, मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवतो, तो बघून मला काय ते उत्तर द्या. असं म्हणून देवेशने सरळ फोन ठेवून दिला. सीधे उंगली से अगर घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, देवेश मनातच म्हणाला. आणि त्याने आपल्या मोबाईलमधला व्हिडिओ त्या ऑफिसरना पाठवून दिला आणि वाट बघत बसला त्यांच्या कॉलची. जसा तो व्हिडिओ पोचला तसं त्या ऑफिसरने बघितला आणि चेहऱ्यावर लगेच घाम जमा झाला. ते घाबरलेच. आता घाबरून फोन करायची वेळ ऑफिसरची होती. हां बोला सर. देवेश आता एका वेगळ्या अंदाजातच बोलत होता. देवेश, हे बघ, तू हा व्हिडिओ डिलीट कर लगेच. मी आत्ता पोचतोय, तू आहेस तिथे. कुठे आहेस तू? मला लोकेशन सेंड कर. ते ऑफिसर आता एकदम घाई करत म्हणाले. त्यांना खूपच टेन्शन आलं होतं. रेप्युटेशनचा प्रश्न होता, त्यामुळे ते जगाच्या पाठीवरून उडतसुद्धा आले असते. सर, मला तुम्ही माझ्या फ्लॅटवरच भेटा, पण काम पूर्ण झाल्याशिवाय मी तो व्हिडिओ डिलीट करणार नाही, देवेशने त्यांना सांगितलं आणि कॉल कट केला. आता ते शेर बनलेले ऑफिसर एकदम बिल्ली बनले होते. देवेश पुढे त्यांचं काहीच चालणार नव्हतं. थोड्याच वेळात देवेशला एक कार त्यांच्या बिल्डिंगमधून आत येताना दिसली. तो सावध झाला, कारण त्याने ऑफिसरला मजबूर केलं होतं जॅकेट द्यायला. आता तो सहजासहजी इथून जाईल असं तर दिसत नव्हतं. ते ऑफिसर आत येताच वातावरण थोडं ऑकवर्ड झालं होतं. सर बसा ना. शामू, सरांना पाणी दे, देवेशने सांगितलं आणि स्वतः जाऊन त्यांच्यासमोर बसला. हे जॅकेट घे देवेश, पण तो व्हिडिओ पूर्ण डिलीट कर, त्या ऑफिसर म्हणाले. सर, मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे माझं काम झाल्याशिवाय मी तो व्हिडिओ डिलीट करणार नाही, देवेशने हातात जॅकेट घेत सांगितलं. ठीक आहे, मी तुझ्या फ्लॅटवरच थांबतोय, ते ऑफिसर हट्टानेच म्हणाले. सर, माझ्या घरी कोणीच नाही, त्यामुळे कसं काय मी तुम्हाला थांबून घेऊ शकतो, कारण मीही एका कामासाठी अर्जंट जात आहे बाहेर. असं म्हणत देवेश लगेच बाहेर जायला निघाला. पाठोपाठ शामूसुद्धा बाहेर पडला. त्यामुळे ऑफिसरसुद्धा मनातच चरफडत त्यांच्या मागोमागच बाहेर निघाले आणि जवळच्या हॉटेलमध्ये थांबले. आयुष आता देवेशच्या फोनची वाटच बघत होता. देवेश मात्र घाई करत आयुषला ते जॅकेट द्यायला निघाला खरं, पण तो डायरेक्ट आयुषच्या घरी जाऊ शकत नाही हे त्याच्या लक्षात आलं. तसं त्याने शामू काकांना पाठवलं. आपल्या फोनवरून त्याने आयुषला सगळं नीट समजावून सांगितलं. शामू जॅकेट घेऊन येत असल्याचंही सांगितलं. हे जॅकेट खूपच सुरक्षित होतं आणि कोणाच्या लक्षात येणार नव्हतं.
म्हणूनच त्याने ऑफिसरचं जॅकेट घेतलं होतं. लाखोंची सर हजारोंना कशी काय येणार? नाहीतर असे हजारवाले जॅकेट कितीतरी मिळाले असते त्याला. पण त्याला आयुषसाठी चांगल्या क्वालिटीचं जॅकेट पाहिजे होतं, म्हणून त्याची एवढी खटाटोप चालली होती. कोणतीच कमी नको होती त्याच्या प्लॅनमध्ये आणि जास्त रिस्कही नको होती. शामू एक पिशवी घेऊन आयुषकडे गेला. कोणालाही संशय येणार नाही असं. मॅडम, तुमचं पार्सल घ्या सांगून आयुराकडे त्याने ते जॅकेट सोपवलं आणि निघून आला देवेशकडे. कारण आयुषला तसं देवेशने आधीच सांगितलं होतं सगळं. आयुराच्या हातून आयुषने लगेच ती पिशवी घेतली. आयुराला काहीच कळू द्यायचं नव्हतं. अरे, मी मागवलं होतं, तो आयुराकडे बघून म्हणाला आणि बेडरूममध्ये कपडे चेंज करायला गेला. त्याने स्वतःला एकदम परफेक्ट कव्हर करून घेतलं आणि एकदा आरशात नीट बघून घेतलं. कुठे काही वेगळं जाणवत तर नाही ना, याकडे लक्ष दिला. एकदम व्यवस्थित वाटत होता तो. कोणालाही कसलाच संशय येणार नाही असं परफेक्ट फिट करून घेतलं होतं त्याने. बाहेर येऊन आयुषने नाश्ता केला, पण विचार करून थोडंसं अस्वस्थही वाटत होतं त्याला. किचनमध्ये आयुष निघणार म्हणून त्याचा डब्बा आणि बॉटल भरून देत होती. आयुष उठून तिच्या मागून आला आणि तिच्या कमरेत हात घालून खांद्यावर मान विसावली. त्याचा श्वास थोडासा वाढला होता. फक्त तिने अंगाला हात लावू नये म्हणून काळजी घेत होता. आयु, त्याने खूपच हळू आणि एकदम गंभीरपणे आवाज दिला. तो ऐकून आयुला थोडं वेगळं वाटलं. काय, काही बोलायचं आहे का? तिने काळजीने थोडं वळूनच विचारलं त्याला. काही नाही. आयुषला तिला सांगून काळजीत टाकायचं नव्हतं. पण हीच कदाचित आयुषची चूक झाली होती. तिला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं असतं तर अजून पुढचा प्रसंग कोणताच उडवला नसता. असं त्याने तसंच आपलं तोंड वळवून तिचा गाल आपल्याकडे वळवून घेतला आणि गालावर एक किस केला. पुन्हा घरी कधी भेटता येईल आणि हे सगळं करायला मिळेल काय माहीत, असा विचार चमकून गेला त्याच्या मनात. आणि तिला मात्र त्याचं आजचं वागणं वेगळंच वाटत होतं. आत्ता वेळ होता. तिला स्वतःकडे वळवून त्याने डोळ्याभरून बघितलं. आज मन थोडंसं भावूक झालं होतं त्याचं, पण चेहऱ्यावर मात्र अजिबात दाखवलं नव्हतं त्याने. ती त्याला हात लावणारच की त्याने तिचा हात लगेच आपल्या हातात घेऊन घट्ट केला. तिनेही तेवढाच घट्ट केला हात. एक अनामिक बॉन्ड असतो ना, थोडं काही ना काही एकमेकांना वाटत राहतं. तसंच वेगळं पण आयुष आणि आयुरालाही जाणवत होतं आतून. अहो, काय झालंय? मला तुम्ही ना थोडे वेगळेच वाटतात. आयुरा तरी त्याच्यावर संशय घेऊन म्हणाली. तो काहीतरी आपल्यापासून लपवत असावं असं तिला वाटत होतं. काही नाही, आयुष म्हणाला आणि स्वतः तिच्यापासून वेगळा झाला. चल निघतो म्हणून तो फायनली निघाला. कारण अजून जास्त वेळ थांबला असता तर त्याने काहीतरी गडबड आहे हे ओळखलंच असतं. आयुष त्याच्या रोजच्या वेळेत निघाला आपल्या बाईकने. मन अस्वस्थ झालंच होतं थोडंसं. आयुष, तुला संकटाला सामोरं हे जावंच लागेल, घाबरून नाही जमणार, असं त्यानं स्वतःला समजावून गाडीचा स्पीड वाढवला. बघूया पुढे काय होतंय. टू बी कंटिन्यू. तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नोंद करा. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे बाताडे.
या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.